हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग और न्यू चॅनल. आज व्हिडिओ करायचं कारण म्हणजे माणसाचं लवडं कसं लागतं बघा. 3 महिने झाले जॉब नाही करत रडत होतो. शेवटी जॉब लागला एम्पासेसमध्ये, खराडी पुणे. खुश म्हणजे विषय लोड. सगळ्या मित्रांनी सांगून, सगळ्या पाहुण्यांनी सांगितलं जॉब लागला. आई घातली, जॉबला गेलो. ट्रेनिंग झालं 7 दिवस. ट्रेनिंग केलं. 7 दिवसानंतर UAT टेस्ट घेतली. त्या टेस्टमध्ये झालो फेल. आई जवली फेल झालो. मला वाटलं आता दुसऱ्या प्रोसेस किंवा दुसऱ्या ह्याला टाकतील. आई घाल्यानं डायरेक्ट टाकलं बेंचवर. आईचा फोसडा. बेंचवर म्हटलं बरं, म्हटलं बेंचवर दुसरं बघूया. मेल आला. लास्ट वर्किंग डे 30 तारीख, 31 तारीख या महिन्याची. आईची गाठ. आयुष्यात काय चाललंय काही झट समजणार आलं. कुणी नजर लावल्या, लिंबू फिरवला आयुष्यावर. मला वाटतं कोणतरी शाप दिला, श्राप. किंवा मला नाही, माझा अजून 2 मित्र आहेत. त्या 2 मित्राचं बी असंच. त्यातला एकटा आला पुण्यात जॉबला. 2 महिने जॉब केला. तिच्या आईला काय करायचं काय समजणार आलं. 2025 म्हटलं कमबॅक करूया. कमबॅकचं लवडं लागलं. तिच्या आईला काय करायचं, जाईल तिथं बोंबा. काय करायचं काय समजणार आलं. या आईला बिझनेस करायला म्हटलं पैसा नाही. 2 लाख रुपये होतं, शेअर मार्केटला घालवलं. आता करायचं काय, पैसा आणायचं कुठनं. लोन काढायचं म्हटलं सिबिल स्कोअर 0. कधी लोन काढाय नाही, कोण लोन देणार नाही. ज्या आईला शेवटी मला वाटतं इथं पुण्यात जाऊन भीक मागायची वेळ येते का काय समजणार झालं. तो पण विषय नाही. घरात सांगायचं काय. घरातली खुशाई. पोरगा जॉब लागलाय, ECत काम करतोय, असं पोरगा आहे. ECत कुठलं पोरग्याचं काय लवडं लागलं ते पोरग्यालाच माहीत आहे. हिला काय करायचं काय समजून झालं. दिवसभर रूममध्ये असतोय. तिकडं मोबाईल आहे, त्यात 4G नेट सपते, 1.5 GB लगेच. घ्यायचं उचलून हॉटस्पॉट, बसायचं रातभर रील ढकले. त्यात रील आहे, त्यात मोटिवेशनल एकदम. पेंचूत रात्री ठरवतोय उद्या गांड मारून टाकायचं सगळ्यांची. असा बिझनेस करायचा, तसा बिझनेस करायचा. सकाळी उठल्यावर हाय तेच करायचं. काय काय करायचं या आयुष्यात काय समजून झाली. हिला काय काय करायचं. 2025 कमबॅक करायचा कसा पोरांनी. त्यात आलं AI मुळे जॉब चालल्यात. तिच्या आईला बघल त्यो पोरगा रडत आहे. बघल त्यो काय करायचं काय सुधारणा झाली. बोंबा बोंब झाले आयुष्यात सगळी. बोंबा बोंब. वय तर आहे 25. मित्र त्यात लगीन कर. लगीन करून काय करायचं, बिब चोकायचा इथं. काय तिच्या आईला काय करायचं काय समजणार आली. त्यात पोरगी बी लागना. जलमल्या असल्यावर सिंगल आहे. आईला पोरगी लागायला ते बरं झालं. खर्च करायला पैसे नको होत. मग जाय पाहिजे कुठल्या गावंड्या हाताखाली. ती बी घेणार नाही आता, कारण तिथं बी रिसेशन आलं. जाईल तिथं रिसेशन, जाईल तिथं. आईला काय करायचं बघूया. आता धंदा करायचा म्हणतोय, तर त्यात बी देव साथ देतोय का हाय ते काढून घेतोय. शेवटी एकच झाड एकांतर बघायचं, आणायची दुरी, घ्यायचं गळपाला लावून. तिच्या आईला त्यात बी साथ दिली तर बरं आहे. ना दुरी तुटली की ते आणि पैसे वाया. काय आता बघूया काय करायचं.